जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वेत साहे ऐसे कळवळ्याचे जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती समचरण सरोजम चांद्रनीलाबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोधरार्धावतारम कलांकांग तेजोदि कामोदि वक्रम कलानि शिवाधापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे एवं नमो ज्ञानेश्वरा शरण साईनाथा चरणी माता ठेवितो नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ महान भगवत भक्त देहू निवासी संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील एका मातेचं वर्णन या अभंगातून करतात. मातेचं अंतकरण कसं असतंय, मातेनं आपल्या बालकावर कसं प्रेम केलेलं आहे, त्या बालकाच्या जन्माच्या अगोदर त्याला कसं 9 महिने 9 दिवस कोठं ठेवलेलं आहे, कसं पालन केलेलं आहे, असं त्या मातेचं तुकोबाराने या अभंगातून वर्णन केलेलं आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण सर्वांना ज्ञातच आहे की आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई नाथाजी बर्डे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचा परिवार श्री सुभाष नाथाजी बर्डे, त्याचप्रमाणे दीपराज नाथाजी बर्डे हे दोन्ही चिरंजीव आहेत आणि मुले सौ कमल गोपीनाथ, त्याप्रमाणे छाया विलासराव अशा प्रकारच्या 2 मुली आहेत. नातू संजय मच्छिंद्र बर्डे, विशाल सुभाष बर्डे, त्याचप्रमाणे सुनील बबन बर्डे आणि कुमार नितेश दीपराज बर्डे, विजय संजय बर्डे पंतू अशा प्रकारचा हा बर्डे परिवार आहे. या बर्डे परिवाराच्या वतीनं
मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई नाथाजी बर्डे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आज या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे मानवी जीवनात मध्ये हयातीत असताना काही गोष्टी, काही विधी, काही नियम जीवनामध्ये घडत असतात, करत असतात, व्यक्तिगत करतात, काही परिवारांच्या वतीने केल्या जातात. त्याचप्रमाणे या माणसांच्या मरणोत्तर कालानंतर सुद्धा काही नियम, काही विधी करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. हयातीत असताना काही नियम केल्या जातात, परिवार देखील करत असतो. मानव जीवन एवढं अत्यंत मौल्यवान असल्यामुळं मानव हा जन्माला यायच्या अगोदर पासून याच्या जीवनाच्या भवितव्यासाठी काही विधी केल्या जातात. त्याला डोळे जेवण म्हणतात वगैरे वगैरे. गर्भाधान असणारा प्रकार त्याप्रमाणे ते वगैरे सांगितलं आहे. जन्मल्यानंतर देखील काही नियम करत असतात. त्याचप्रमाणे वयात आल्यानंतर, पोक्त वय झाल्यानंतर देखील काही नियम सांगितले असतात, लग्नादी वगैरे. आणि आयुष्यभर नियमाने वागण्याकरता काही शास्त्रांनी त्यांना नियम सांगितले आहेत. आणि हे सर्व नियम करण्याकरता त्याच्यावर संस्कार केले जातात. आणि ते संस्कार हे जन्माच्या अगोदर पासून केले, डोळ्यापासून, गर्भधारणेपासून त्याच्यावर संस्कार केल्या जातात. कारण त्याचं जीवन हे चांगल्या पद्धतीनं पुढे जगलं पाहिजे, सुसंस्कृत जगलं पाहिजे, संस्कार युक्त जगलं पाहिजे. कारण संस्कारहीन पशुभी समान हा. मानव जरी असला तरी परंतु जर पशुप्रमाणे संस्कारहीन असेल तर त्याला पशु म्हटलंय. नाही तरी काय थोडी स्वान सुकरबा पुढी. हा, स्वान सुकर ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे जर हा वागायला लागला तर याला जास्त काही डिग्री नाही, पशुची डिग्री दिल्या जाते. म्हणून मानवी जीवन पशुवत होऊ नये याकरता संस्कार दिले जातात. लक्षात घ्या, गर्भावर संस्कार टाकल्या जातात. ह्या सुसंस्कृत पुढे वागला पाहिजे, माणसासारखा वागला पाहिजे, माणुसकीनं जगला पाहिजे. म्हणून त्याकरता नेम धर्म त्या ठिकाणी त्याला सांगितलं जातात. काही त्याच्याकरता, त्याच्या भवितव्याकरता, भावी आयुष्याकरता काही संस्कार केले जातात. असे 16 संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यापैकी 13 संस्कार हे हयातीत असताना होत असतात. आणि 3 संस्कार असे आहेत की ते मरणोत्तर कालामध्ये केल्या जात असतात. मरणोत्तर काला म्हणजे गेल्यानंतर, आपण गेल्यानंतर तो परिवाराने करायचे असतात. कारण परिवाराचा आणि त्या जाणाऱ्यांचा एक संबंध असतो, संबंध असतो. आणि तो संबंध जोपर्यंत हे संस्कार होत नाहीत तोपर्यंत तो संबंध सुटत नाहीत. लक्षात, ते एकमेकाच्या उपकारामध्ये अपकारामध्ये असतात. लक्षात ठेवा, एकमेकावर उपकार केले असतात. आणि उपकार नावाची अशी एक प्रक्रिया आहे की ती फेडल्याशिवाय आपला गती मिळत नाही. आपण जे काही करतो जीवात्म्या करता, आपल्या गेल्यानंतर मरणोत्तर करतो, ते सद्गती करता त्यांना चांगली गती मिळवण्याकरता आपण हे सर्व गोष्टी करत असतो. आणि मग ती चांगली गती त्यांना प्राप्त व्हावी त्याकरता त्यांचा जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध फेडला पाहिजे. कारण माणसांच्या जीवनात काही अशा गोष्टी घडत असतात, त्या फेडल्याशिवाय त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. त्यामध्ये ऋण वैर हत्या हे न चुके रे कल्पान. कोणाचं ऋण असेल ते फेडलं तर त्याला चांगली गती प्राप्त होत असते, सद्गती प्राप्त होत असते. वैर कोणाचं तरी आपण वैर जर घेऊन गेलो तर ते वैर या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तरी ते फेडल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. आणि हत्या, कोणाची हत्या केली तर निश्चितच लक्षात घ्या, ते सुद्धा फेडल्याशिवाय गती प्राप्त होत नाही, मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हत्या हे पातक मानलेलं आहे.
कोणाची हत्या करू नये, कारण फेडावं लागतं. आता इथं जरी आपल्याला एखादा मांस खाऊनी मौज करी आणि करोनी वैरी ठेवेला, महाराज म्हणतात आता आपण मांस खाऊन मजा करतो, परंतु आपण त्याला वैरी करून जोडतो, वैरी करून ठेवत असतो. ज्याचं मांस खाल्लं तो तुमचा वैरी होऊन पुढं त्याला तुम्हाला ते त्रास दिल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा ऋणानुबंध मानवी जीवनात असतो, तो फेडावा लागत असतो. त्याच पद्धतीने लक्षात ठेवा, आपल्या या परिवारामध्ये जे ज्येष्ठ माणसं असतात त्यांचे उपकार मागच्या परिवारावर असतातच. म्हणून त्या ज्येष्ठांचे उपकार फेडण्याकरता, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता शास्त्राने त्यांच्या मरणोत्तर कालानंतर काही विधी सांगितले आहेत. ते शास्त्रोक्त विधी जर केले तर आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होतो आणि ते देखील आपल्या ऋणातून मुक्त होतात. अशा प्रकारे तुका म्हणे मुक्ती परलिली नोरी, आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी मेली, आता दिवस चारी मेली, आता दिवस चारी. तुका म्हणे मुक्ती परलिली लक्षात घ्या, प्रत्येकाला मुक्त व्हायचं आहे. मुक्त होणं हेच लक्षात घ्या या मानवी जीवनाचं कर्तव्य, इति कर्तव्य आहे. माणूस जर मुक्त नाही झाला तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळाच्या मायाने किती भावे फजित, किती भावे फजित, किती भावे फजित, किती वेळाच्या मायाने किती भावे फजित, किती भावे फजित, किती भावे फजित. बार बार जन्माला येणं, बार बार मरणं लक्षात घ्या अत्यंत दुःखदायक आहे. आणि मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणी असा आतापर्यंत जन्माला आलेला नाही की तो मला दुःख व्हावं म्हणून काही प्रयत्न करत असेल. बहुतेक सुखी होण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, दुःख कोणालाही नको आहे, सुख सर्वांना पाहिजे. सुखम सर्वाय रोचते, सर्वांना सुख आवडते आणि सुख प्राप्त होणं लक्षात घ्या मुक्त आहे, मुक्त होणं आहे. म्हणून मुक्ती सर्वांना पाहिजे आहे. आणि मुक्त जर व्हायचं असेल तर आपल्यावर कोणाचंही ऋण होऊ नये, आणि असेल तरी त्या ऋण आपण फेडलं पाहिजे. लक्षात घ्या, अशा प्रकारचे ऋणको आपल्या या समाजामध्ये आहेत. शावकार आहेत की ते ऋण देत असतात. प्रत्येकाचं कोणावर तरी कोणत्या तरी माध्यमातून ऋण असते. लक्षात घ्या, म्हणून सर्वात मानवामध्ये ऋणको कोण जर असेल, जास्त ऋण कोण या समाजावर कोणाचं असेल, परिवारावर जर कोणाचं जास्त ऋण असेल तर ते मातेच आहे. लक्षात ठेवा. इतर आपल्यामध्ये किती बाकीच्या व्यवहारातून आपण ऋण फेडा, परंतु असं एक ऋण आपल्यावर आहे की ते ऋण आपण फेडू शकत नाही. एवढं ऋण आपल्यावर करून ठेवलं असते ते म्हणजे मातेनं. याचं कारण तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम शब्दात सांगतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रती. तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये सर्वात जास्त जर ऋण कोणाचं असेल तर आईच आहे, लक्षात. कारण तुकाराम महाराज म्हणतात, ती आपल्या लेकराचं खरं हित करते, खोटं हित नाही. आम्ही एकमेकावर प्रेम करतो, एकमेकाचं हित करतो, परंतु 2 नंबरच आहे. आणि 2 नंबरचं कधीच खरं नसतंय, लक्षात घ्या. दिसतंय 2 नंबरचं, परंतु असत आणि जे दिसतंय ते नसतंय, आणि म्हणून जग फसतंय. देखो देखीला माणसं जर भुलले तर कधी हित होत नाही, लक्षात घ्या. म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे, वरच्या रंगानं भुलावे. वरून वरून प्रेम करणाऱ्यांचं खरं प्रेम नसतंय, म्हणून माणसं फसतात. आणि असली प्रेम जर असल कोणाचं अंतकरणातही बी आणि बाहेरही बी जर प्रेम कोण करत असेल या जगामध्ये, आई हे लक्षात ठेवा. खरं हित करणारी आई आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की लेकुराचे हित, हे लेकराचं आपल्या हित कोण करत असेल. आता आपण सर्व कोणाचे ना कोणाचे तरी लेकरच आहोत ना. म्हातारा झाला तरी तो कोणाचं तरी लेकरू आहेच. कोणाचं लेकरू आहे ते? आईचं लेकरू आहे. केवढा जरी बॅरिस्टर झाला, कलेक्टर झाला, मंत्री झाला, पंतप्रधान जरी झाला, तर ते एका आईचं लेकरूच आहे, लक्षात घ्या. आपले पंतप्रधान जोपर्यंत आई होती तोपर्यंत दरवर्षी ती दर्शनाला जायचे, पायावर डोकं ठेवायचे, आईचा आशीर्वाद घ्यायचे. कारण का? आईचं स्थान फार उच्च, फार आईचं ऋण आहे. आईचं ऋण कोणीही फेडू शकत नाही, लक्षात घ्या. एवढं आईचं ऋण आहे. सर्वात श्रेष्ठ आई आहे. याचं कारणच आहे की खरं प्रेम करणारी आई आहे. आई जर गेली आपले, तर आपल्या जीवनातलं खरं पण संपलं समजावं. बाकीचं 2 नंबरचं डुप्लिकेट प्रेम करणारे भरपूर आहेत. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रेम भवती. आपला स्वार्थ साधण्याकरता, आपलं काम करण्याकरता भरपूर प्रेम करणारे आहेत, परंतु त्याला आईची सर येत नाही, लक्षात घ्या. याचं कारण तुकाराम महाराज सांगतात, वाहे माऊलीचे चित्त. जे आईचं प्रेम जे खरं असते ना, त्या आईचं लक्षात घ्या, प्रेम हे अंतकरणापासून असते, चित्तापासून असते, वरवर नसते, लक्षात घ्या. वरवर माया आई प्रेम करत नाही, अंतकरणापासून करते. असे कितीतरी उदाहरणं या आपल्या सर्व इतिहासात भरलेले आहेत. एवढे इतिहास आहेत की आईचे
की आईनं आपल्या मुलावर प्रेम केलं, एवढं प्रेम केलं आहे की जीवापाड प्रेम केलं. स्वतःच्या जीवनाचा काहीही तिनं विचार केला नाही की आपल्या जीवनाचं काय होईल. एवढं प्रेम आईने केलं असतं. लक्षात, आई खरोखर आईचं बालकावर जास्त. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, हे तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, हे माझ्यासाठी तू कष्टाच्या गावात, हे राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या गावात, वेळेला मुठभर घास कधी घडी तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काटाचे पास, आई माझी मायेचा सागर जातीने जीवना, आई माझी मायेचा सागर जातीने जीवना. मुलाकरता आई काय काय करते या या भजनामध्ये, या पदामध्ये सर्व आले. लक्षात ठेवा, काय काय करते हे जे भजन हे नंतरच आहे. याच्या अगोदर सुद्धा आईचा आपल्या ऋण आहे. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, हे माझा भूमीचा नारायण, हे माझा भूमीचा नारायण, हे माणूस मला मूत्र, हे मला मूत्र, माझे सोयी करे माझे सोयी करे, माझे सोयी करे, काय सांगू गर्भीची यातना, गर्भीची नारायणा, माणूस मला तुझ्या क्षण लक्षात ठेवा. बाकीचं तिथं पुढं आहे. धकधक्या रानात उन्हात वानात त्या मुलाला घेऊन जाते येते, मुलाकरता कष्ट घेते, परंतु त्याच्या अगोदर किती कष्ट घेते. काय सांगू गर्भीची यातना. अशा प्रकारे लक्षात घ्या, त्या आईनं एवढे त्या मुलाकरता 9 मास कष्टलासी, कष्टलासी, दागणे प्रसन्न झाली, कर्म तुझी मान तुझी माना जोरात असं. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा,
मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. लक्षात घ्या किती आईचं बाळावर प्रेम असतंय. एखाद्या दवाखान्यामध्ये आता म्हणतात सरळ असेल तर बरं आहे, आणि एखादं लय आडवं असते आणि आडवं आलं का ते जीवनभर आडवच राहते. ते काही सरळ सरळ बोलणार नाही, सरळ काही करणार नाही, सरळ वागणार नाही, ते आडवच. लोक म्हणतात काय करा आमचं पोरग ऐकतच नाही, असंच आहे तसंच. तिकडे समजायचं की हे आडवं होतं. हे आहे लक्षात ठेवा. तात्पर्य सांगायचं काय की 9 मास ती बिचारी माता त्याला सांभाळते. बरं सांभाळते म्हणजे काय एअर कंडिशन तिथं काय हे का काय सोय आहे का? भयंकर दुःख आहे. लक्षात घ्या. काय सांगू गर्भीची यातना. अशा प्रकारे त्याला ती सांभाळते. लक्षात ठेवा. बरं येताना हे जर मी सांगतो तुम्हाला या सरळ आलं तर ठीक आहे, ना तर त्यातल्या त्यात पायाळू असेल तर काही त्रास जास्त देत नाही. डोकाळू असले तर ते डोकं लावल्याशिवाय राहत नाही. आणि आडवं आलं तर मग ते मरण सन्नच करून लागते. एक तर आईला घालवतं नाही तर स्वतः जाते. आणि अशा वेळेला डॉक्टरने विचारलं बापाला, त्या पोराच्या बापाला काय करायचं, पोरगा पाहिजे का त्याची आई पाहिजे? आता बाप म्हणतो कुंभार नसलं किती मडके घडतायत. ते नाही म्हणतो मुलगा गेला तरी चालेल परंतु पत्नीला वाचवा. त्या मुलाच्या आईला विचारलं, जी यातना भोगताय तिला विचारलं, दुःखानं जर्जर झालेली आहे. डॉक्टर सांगतो आता कोणीतरी जगणार आहे, आपला मरण जवळ आलेला आहे असं त्या आईला कळालं. तरीही काय म्हणते पहा. डॉक्टरने विचारलं, बाईसाहेब आता म्हटले कोणीतरी एक बाळ तरी राहील, त्याची आई तरी राहील. तुम्ही निर्णय घ्या म्हटले, तुमचं बाळ वाचवायचं का तुम्हाला वाचवायचंय? कलियुगातली आई असेल तर ते म्हणेल बाळ गेलं तर चालेल. लक्षात ओरिजिनल आई ती म्हणते डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल परंतु माझं बाळ वाचवा. ही खरी लक्षात घ्या. आईसी कळवळ्याची मातेचा सूत्र दोन्ही एकच जीव. त्या बाळाचा आणि आईचं एक जीव असतं. लक्षात घ्या. आपली याचा कळवळा अशा प्रकारे एवढा कळवळा तिच्या ठिकाणी असतो की ती स्वतः मरायला तयार होते, मुलाला वाचवते. लक्षात ठेवा. एवढं आईचं प्रेम असतंय आणि एवढं सर्वस्व अर्पण करणारी आई तिच्या ऋणातून मुक्त होऊ का आपण? कदापि शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या.
मातृदेवो भव, अरे देवाची उपमा त्या मातेला दिलेली आहे आई. परंतु संस्कार जर नसतील तर आईची किंमत कळत नाही. माणसं आईला काहीतरी समजतात, लक्षात घ्या. आईला आई म्हणत नाहीत, म्हातारी काहीतरी नाव ठेवतात. नाही, लक्षात घ्या. आईच्या ऋणातून कधीही आपण मुक्त होऊ शकत नाही. एक साधू संतांनी ऋषी मुनींनी शास्त्राने व्यवस्था केलेली आहे. काही आऊस का होणं, आईच्या ऋणातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. त्यातला एक प्रयत्न म्हणजे त्या माता गेल्यानंतर दशक्रियानिमित्त आपण त्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे काहीतरी पिंडदान करून तो विधी करायचा. भजन भोजन पूजन करून ते पुण्य तिला अर्पण करायचं, तिला द्यायचं. ते रव्याच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ते पुण्य अर्पण करायचं आणि त्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. म्हणून त्यांना पुण्यस्मरण म्हणतो. पुण्य अर्पण करण्याचा दिवस म्हणजे पुण्यस्मरण वर्षराद्ध. विठ्ठल आज जसं या कैलासवासी शांता माईंचं जे काही पुण्यस्मरण आहे या परिवाराच्या वतीने केल्या जाते, लक्षात घ्या. आज केवळ त्या मातेच्या ऋणातून होण्याचा प्रयत्न आहे. त्या मातेला भगवंताने मुक्ती द्यावी, सद्गती द्यावी, त्याकरता केलेला आजचा हा प्रयत्न आहे. पुण्य अर्पण करण्याचा दिवस आहे. आज पुण्यच करायचं असते त्या निमित्तानं. आता पुण्य कशानं होतंय, कशा निर्माण होतंय, तर आपल्या वारकरी संप्रदायात नियम साधू संतांनी सांगितले, बाबा रे, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य आयुष्याचे शारीरम तप उच्यते. गीताकार म्हणतात की या ठिकाणी आपण पूजन केलं, ती पूजन हे एक तपश्चर्या आहे, शारीरिक तपश्चर्या आहे. आणि तप हे लक्षात घ्या पुण्य देणार आहे, पुण्य कर्म आहे. कारण तपेविन दैवत निधल्याविन प्राप्त गुजेविन तपोरस आहे. तपानं काय होती, दैवत प्रसन्न होते, दैवत प्राप्त होते. दैवत तुमचं ऐकायला लागते. तुम्ही जर पूजन केलं, एक तपश्चर्या होती, देव प्रसन्न होतो, आपलं कुलदैवत प्रसन्न होईल. आणि आपण त्या कुलदैवताला प्रार्थना केले की देवा, आमच्या मातोश्रीच्या जीवात्म्याला शांती द्या, मुक्ती द्या, सद्गती द्या, अशी जर प्रार्थना केली आपण, तर भगवान सेवेमध्ये जमा करा, कृपा करा शेवटी. ही तुमची जी काय भजनाची पूजनाची जी सेवा आहे, भगवान आपल्या खात्यामध्ये जमा करतो आणि कृपा करी शेवटी त्या जीवात्म्यावर कृपा करतो. म्हणून आपल्यामध्ये पूजनाला महत्व सांगितलं, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कोणातरी कोणाड्यामध्ये देव घर असते, लक्षात घ्या. कारण का, देव आपल्यावर सेवेनं प्रसन्न होतो आणि आपल्या जीवनात सुख देतो, परंतु आपण गेल्यानंतर सुद्धा सुख देत असतो. म्हणून पूजनम, म्हणून सकाळी आजच्या दिवशी दशक्रियाला 13व्याला पूजन केले जाते. आज सुद्धा सकाळी पूजन निश्चितच केलं असेल. आणि पूजनानंतर लक्षात घ्या, तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे. कोणी असो तो, तिथं भजन केलं पाहिजे. पूजनानंतर भजनाचा क्रमांक आहे. भजन एक तपश्चर्या आहे, भजन एक भगवंताला आवडणारं साधन आहे, सत्कर्म आहे. म्हणून भजन करण्याची परंपरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये वारकरी संतान घातले आहे. आता भजन म्हणजे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. टाळ मृदंग विना हे घेऊन जे केल्या जाते त्याला भजन म्हणतात. हे सुद्धा भजनच आहे, लक्षात घ्या. म्हणून कीर्तनकार मधून मधून काय विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा गजर करत असतात, देवाचं नाम घेत असतात. पण ज्याच्यामध्ये देवाचं नाम घेतल्या जाते त्याला भजन म्हणतात, लक्षात घ्या. म्हणून ते भजन आपल्याकडे करण्याची परंपरा आहे. मृदंग टाळ विना हे लावून त्या ठिकाणी भजन करायचं असतंय. आता हे कीर्तन काय आहे, कीर्तन हे भजनाचं महत्व सांगण्याकरता, ते अर्पण करण्याकरता जे व्याख्यान केल्या जाते त्याला कीर्तन म्हणतात, अभंग संकीर्तन म्हणतात. विचार सांगितले जातात.
वास्तविक हे टाळ मृदंगाच्या माध्यमातून जे केल्या जाते त्याला भजन म्हणतात. म्हणून भजन एक सत्कर्म आहे, पुण्य कर्म आहे. म्हणून ते अर्पण आपण ज्यांच्या निमित्तानं करायचं आहे, ज्यांच्या निमित्तानं ज्यांना हे पुण्य अर्पण कराल त्या पुण्याने भगवान काय होते की त्याला का प्रसन्न होतात, त्याच्यावर कृपा करतात. कारण पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे. आपण संतांचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं. त्यामुळं काय होईल की आपल्याला पुण्य प्राप्त होते. या परिवारानं जर हे सत्कर्म केलं तर परिवाराला पुण्य प्राप्त होते आणि ते पुण्य त्याच्या मातोश्रीला, ज्या जीवात्म्याला ज्याच्या निमित्तानं आहे ते त्यांना अर्पण करायचं. आणि पुण्य अर्पण केलं की त्या जीवाला सद्गती प्राप्त होते, पुण्य गती प्राप्त होते, परमात्मा गती प्राप्त होते. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना, आपल्या गेलेल्या असणाऱ्या माता पित्यांना वैकुंठाला जाण्याकरता हा सोपा मार्ग आहे. कोणता? हरीचा पाठ करणं. आता हरीचा पाठ करणं म्हणजे तुम्हाला वाटतं ते पुस्तकात लिहिलंय त्याचं वाचन करणं म्हणजेच हरीचा पाठ आहे, असं नाही. लक्षात घ्या. ज्या ठिकाणी हरीचा पाठ म्हणजे हरी नामाचा पाठ करणं. हरिनाम हे भगवंताचं आपल्या मुखाने घेणं. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. आपल्या मुखाने हरी हरी म्हणणं याला हरिपाठ म्हणतात. आणि त्या हरिपाठाचं पुण्य एवढं आहे की त्याची गणती करू शकत. आणि हा आपल्या पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा हा सोपा मार्ग आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे हरिभजन, हरीचा पाठ या ठिकाणी केला जातो. भगवंताचं नामस्मरण केल्या जाते आणि ते भगवंताचं नामस्मरण त्यांना श्रद्धांजली म्हणून ते अर्पण केल्या जाते. आणि त्या पुण्याने त्यांना सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारचा संकल्प केला जातो. आणि अशा प्रकारचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे पुण्य स्मरणाचा दिवस आहे. म्हणून आज शांताबाईचं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं सकाळी पूजन, आता हे भजन. आणि याच्यानंतर ते सांगायची गरज, हे सांगावं लागतं की इथं बसा, तिथं बसा, शांत बसा. आता तुम्ही शांत बसलात, आनंदाची बाब आहे. असं शांत बसून ऐकलं पाहिजे. नाहीतर इकडं खुडखुड तिकडं तडतोड चालूच राहते. त्याच्याकडे लक्ष नसतंय. फक्त एकच लक्ष असतंय, कधी जय विठ्ठल होतंय म्हणजे पंक्ती धरायला. कारण आम्हाला सवय लागल्या असतात, लग्नात टाळी वाजली की अगोदरच पंक्ती बसलेल्या असतात. लक्षात घ्या. कारण असं म्हटलेलं आहे, मिष्टान्न इतरे जनाला, सर्वांना भोजन आवडते. लक्षात घ्या. म्हणून भोजन हे एक अन्नदान आहे. आणि अन्नदान महत् पुण्यम. अन्नदान सुद्धा पुण्य निर्माण करणारं सत्कर्म आहे. म्हणून पूजन, भजन आणि भोजन हे तीन गोष्टी सत्कर्मात मोडतात, पुण्य निर्माण करणारे असतात. म्हणून दुःखामध्ये का होय असो, दुःख असो, सुख असो, आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये हे तीन कार्यक्रम आपले ठरलेले, पूजन, भजन आणि भोजन, अशा प्रकारची तिन्ही कार्यक्रमानं माया त्रिवेणी संगमात्मक कथा, त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तिथीचे उत्तम चरण वंदिता, अशा प्रकारचं हे सत्कर्म आहे. या सत्कर्माचं पुण्य त्यांना अर्पण करण्याचा दिवस म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस. आज या शांताबाईचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्या निमित्तानं लक्षात घ्या, हे तिन्ही उपक्रम किंवा तिन्ही कार्यक्रम या ठिकाणी आहेत.
त्यातला लक्षात घ्या, हा भजनाचा कार्यक्रम आहे. भोजनाचा नंतर आहे, परंतु या भजनाचा कार्यक्रम आहे. भजनाच्या माध्यमातून लक्षात घ्या, कीर्तन हे एक आपली परंपरा आहे. याचं महत्व कळण्याकरता जे काही व्याख्यान केल्या जाते, अभंगाच्या माध्यमातून बोलल्या जाते, त्याला अभंग संकीर्तन म्हणत असतात. वास्तविक कीर्तन हे नामघोष. लक्षात घ्या, कीर्तन हेच नाम आहे, नाम हेच कीर्तन आहे. म्हणून अशा प्रकारचं नामस्मरण कीर्तन रूपे आज या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत. त्याला तुकोबारायांच्या आजच्या कार्यक्रमाला अनुसरून, आजच्या या विधीला अनुसरून तुकोबारायांनी जो अभंग केलेला आहे, कारण आजचा जो विधी आहे, आजचं जे पुण्यस्मरण आहे, एका मातोश्रीचं आहे. म्हणून मातेचं महत्व आपल्याला कळावं याच्याकरता तुकोबारायांनी बरेचसे अभंग लिहिले आहेत. त्यापैकी हा एक प्राथमिक मंगलाचरणातील अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की लेकराचं हित आईच्या अंतकरणामध्ये, चित्तामध्ये भरलेलं असतंय. आणि चित्तामध्ये वेगळं आणि ओठामध्ये, देठामध्ये वेगळं आणि ओठामध्ये वेगळं, ते खरं नसतंय. लक्षात घ्या, इकडं आत वेगळं आणि बाहेर वेगळं, ते नाही. आईचं अंतकरणात जे प्रेम आहे ते बाहेर देखील प्रेम आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुकोबारा म्हणतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. वाहे याचा अर्थ की भार वाहे. म्हणजे अखंड त्याचं ते चिंतन करत असते की माझ्या मुलाचं कसं हित होईल. लक्षात घ्या, ती मुलाला चांगलं पाहत असते. आणि जे काही ज्या आया आपल्या मुलाला नटवतात, हटवतात, ठाटवतात, हे सर्व करतात का, तर त्याला पाहिलं की आईला आनंद वाटतो. याचं कारण काय, तर त्या मुलाबद्दल तिच्या अंतकरणात कळवळा असतो. आईशी कळवळ्याची जाती. या जगामध्ये कळवळ्याची जाती एकच आहे, ती माऊली. लक्षात घ्या, आई आहे. आईशी कळवळ्याची जाती. जातवान लग्या कळवळा आईच्या ठिकाणी असतो. आईशी कळवळ्याची जाती. खरा कळवळा आहे. तुम्ही म्हणसाल कळवळा अनकोणाला येते, परत दुःख पाहिले की कळवळा येतो, तर तो कळवळा तात्पुरता असतो. लक्षात घ्या, कारण त्या ठिकाणी लाभ अलाभ असतात. अंतकर आईचा जो कळवळा असतो, कुठल्याच प्रकारचा लाभ नसतो, केवळ शुद्ध कळवळा असतो, शुद्ध प्रेम असते, शुद्ध जिव्हाळा असतो, शुद्ध प्रेम असते. लक्षात घ्या आईचं. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रती. कुठलाच लाभ पाहत नाही. लक्षात घ्या, स्वतःवर किती दुःख आलं त्याला, त्याचं कल्याण करण्याकरता, त्याला आनंद होण्याकरता ती आई काय करते, स्वतःवर काही घेते. आता तुम्हाला इतिहास सांगायला वेळ नाही आहे. रामायणामध्ये असं एक पात्र आहे की ते पात्र सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत घृणात्मक आहे. निंदेला पात्र असणार ते पात्र आहे. रामायणात मध्ये सर्वात आपल्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, ज्ञान नसणाऱ्या दृष्टीनं ते पात्र लक्षात द्या बाधित पात्र आहे. निंदेला असणार, निंदात्मक असणार पात्र आहे. ते कोणतं पात्र म्हणाल तर लक्षात घ्या, कैकई. लोकांना त्या कैकईचं एवढं वाईट वाटतंय की तिनं आपल्या सावत्र मुलाला 14 वर्ष वनवास पाठवलं, स्वतःच्या मुलाला गादी वाघून घेतली. किती स्वार्थीपणा आहे हे लक्षात घ्या. सर्वांच्या डोक्यात बसलेलं आहे. कारण म्हणून लोकांनी त्याला घृणात्मक पात्र म्हटलं आहे. घृणा आहे त्याबद्दल. वास्तव आपल्याला माहित नसल्यामुळं लक्षात ठेवा, आपण त्याची घृणा करतो. कैकई नाव कोणी ठेवत आहे काय एखादं इथे की कैकई नावाची मुलगी का बाई? नाही, कैक नको म्हणतात. एवढं काय लक्षात घ्या. वास्तविक आता त्याचं वास्तव तुम्हाला सांगतो. खरं जर तिनं उपकार किंवा खरं प्रेम, खरं हित रामाचं कोण केलं असेल तर कैकईने केलं. खरा राम जगापुढं कैकईनं आणलाय. कळणार नाही आपल्याला. आता तुम्हाला काही गोष्टी गुप्त कळत नाहीत, कारण वरच्या रंगानं भुलाय. आपण वरच्या रंगाला भुललेले माणसं. खरा उपकार रामावर कैकईनं केलेला आहे. म्हणून तुम्ही त्या रामायणात पाहिला असेल टीव्हीवर, राम वनवासातून आल्यानंतर
प्रथम कोणाचं दर्शन घेतलं त्या रामाने? का भीती होती की त्याला का परत मला पाठवते का म्हणून? आता तो राम राजा होणार होता. परंतु लक्षात ठेवा, प्रथम दर्शन कोणाचं घेतलं? कैकेयीचं घेतलं. कारण रामाला माहित होतं, हिनं जर मला वनवासाला पाठवलं नसतं तर मी जगाला कळालो नसतं. असे अनेक राजे होऊन गेले, त्यांचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. मला खरं राम कैकेयीनं आणखी गुहे तुम्हाला सांग, कैकेयीचं नाव आज ठेवत नाही. लोक घृणा करतात, निंदा करतात आणि तिनं वाईट केलं म्हणतात. मग एवढा वाईटपणा जगाचा आतापर्यंत किती हजारो वर्ष झाले, लाखो वर्ष झाले, हजारो वर्ष, हजार वर्षापूर्वी जो घडलेला इतिहास आज आपल्या डोळ्यापुढे आपण आज सुद्धा तिची घृणा करतो, वाईट म्हणतो, कारण आपलं त्याचं पूर्ण ज्ञान नाही. आणि हे तिला माहित होतं की हे परंपरागत मला लोक वाईट म्हणणार, माझी निंदा करणार, मला माझा तिरस्कार करणार, हे तिला माहित होतं. एवढं माहित असताना सुद्धा एवढी निंदा वगैरे सहन करण्याची पात्रता, सहन करण्याचं धैर्य ज्या मातेनं लक्षात घ्या स्वीकारलं, खरोखर ते लक्षात घ्या, ती दयेला पात्र आहे, नाही स्तुतीला पात्र आहे. म्हणून आपण स्तुती करत नाहीत अज्ञानामुळं. वास्तव असं आहे की कैकेयी ही अत्यंत जिद्दवाली होती, शूर होती, चतुर होती, बुद्धिमान होती आणि सर्व याच्यात पारंगत होती. म्हणून दशरथ राजा कैकेयीचा नेहमी सल्ला घ्यायचे आणि सल्ला घेतला पाहिजे. बिगर सल्ल्याचं तुम्ही गेले की तुम्ही फसाल. म्हणून घरचा सल्ला आणि बहुतेक तुम्ही घेत असाल असं मी गृहीत धरतो. आणि जे सल्ला घेत नसतील त्यांचा खरा प्रपंच होणार. घर धनी बिना घर जैसा है, दीप बिना मंदिर जैसा है. तर दशरथ राजा तिचा सल्ला घ्यायचा. दशरथ राजाला श्रावण बाळाचा शाप लागला. श्रावण बाळाच्या आईवडिलांचा शाप होता. काय होता ते म्हटले, आमच्यासारखी तुझी सुद्धा गती होईल. श्रावण बाळ गेला होता आणि तुला तुझ्या बाळकाचं नाव, जसं आम्ही आता श्रावण म्हणून प्राण सोडणार, तसं तुला सुद्धा तुझ्या मुलाचा विरह होऊन तू सुद्धा प्राण सोडशील, असा शाप होता. आणि हा शाप दशरथ राजाने कोणालाही सांगितला नव्हता, फक्त कैकेयीला सांगितला होता. ज्या दिवशी श्राप तिला माहीत झाला त्या दिवसापासून ती चिंता करत, परंतु त्या काळामध्ये तिला मुलगाच नव्हता. ती म्हणलेली, आपला मुलगाच नाही तर आपल्याला मुलाचा विरह कोण होणार? मुलाचा विरह होणार नाही. दशरथ राजा म्हटला, ऋषी होते ते. श्रावणाचे आईबाप म्हणजे ऋषी होते, सत्शील होते, आणि त्यांच्या मुखातून शाप निघालेला तो सत्य ठरत असतो. म्हटले, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. अरे, ज्या सत्यवादाच्या मुखातून जो निघालं ते सत्य होत असते. आता त्यांनी शाप जरी दिला तरी परंतु आपला मुलं होणार. पुढं यज्ञ झाला, यज्ञनारायणाच्या कृपेनं त्या यज्ञनारायण दिलेल्या प्रसादातून 4 मुलं झाले. एक नाही 4 मुलं झाले दशरथाला. परंतु मुलं झाले, कैकेयीच्या डोक्यामध्ये चिंता वाढली. आता काय करायचं? आता श्रावण बाळ मेल्यामुळे आईवडिलांना विरह झाला होता आणि त्यांनी प्राण सोडले होते. आता का आमच्यावरही ही पाळी येते का? आमच्या मुलांचा विरह आम्हाला हे गेल्यानंतर होतो का काय? ती चिंताग्रस्त होती. दररोज चिंतन करायची, परमेश्वराला प्रार्थना करायची. आम्ही मेलो तरी चालेल, आमचं काही जरी चालेल, परंतु आमची मुलं वाचले पाहिजे, आमच्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रकारचं तिला वाटायचं. काय करावं सुचत. परंतु एक दिवस असा आला, राम मोठा झाला, दशरथ राजाने त्याला गादीवर बसायचं ठरवलं. ती चिंताग्रस्त होती, काय करावं समजेना.
त्यावेळेला ही बातमी रामाला देखील कळाली. एक दिवस राम हा कैकेयीच्या महालात गेला. योगायोग आला. राम म्हटला, आई मला उद्या माझे वडील मला राजगादीवर बसवणार आहेत, परंतु मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, तू जाणत असेल किंवा नसेल, मी या भूतलावर आलो कशा करता? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि उभे उगे. भक्ता राखे पाया पासे मी या भूतलावर दुर्जनांना मारण्याकरता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता आलो आहे. आता मी जर गादीवर बसलो, जर मी राजा झालो, तर मला हे राज्य सोडून कुठं जाता येणार नाही. माझा दुष्टाला मारता येणार नाही. राज्य सांभाळीत बसावं लागेल, परिवार सांभाळीत बसावं लागेल, जनतेला सांभाळावं लागेल, जनतेच्या समस्या सोडावं लागतील. मला जमणार नाही. तेव्हा आई सांग म्हटले, आतापर्यंत माझ्या बापाला म्हणजे असा दशरथ राजाला तू सल्ला देत गेली, आता मला सल्ला सांग, मी काय करू? मी तर अशा प्रकारचे आणि या भूतलावर तर दुष्ट पापीचे अभक्त दैते ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. रावणाधिक असणारे दैते मातलेत आणि त्याच्यामुळे या पृथ्वीवर भार झालेला आहे आणि या पृथ्वीचा भार मला उतरवायचा आहे आणि त्या दुष्ट रावणाला मारायचं आहे. आणि मी जर राजा झालो तर मला जाता येणार नाही, कसं मारणार? त्यावेळा कैकेयीच्या डोक्यात लख प्रकाश पडला. आता म्हणे ही संधी आहे. जर राम या गादीवर बसला किंवा इथं आला तर त्याच्यावर आक्रमण होईल. काय होईल? या मुलांचं काय होईल? पतन होईल आणि त्यांचा विरह आम्हाला होईल, राजाला होईल, राजा प्राण सोडेल. म्हणून या मुलांचं पतन होता कामा नये. त्याचा करता हे मुलंच अयोध्यात नको. राजा जोपर्यंत आहे, कारण राजा प्राण सोडणार होता आणि कधी हे सांगता येणार नाही. आणि राजाने सर्वांना सांगितलं, जाहीर सांगितलं होतं, त्यांच्या कानावर एक पांढरा केस या ठिकाणी त्यांनी आरशात पाहिला होता. ते म्हणले, मी आता म्हातारा झालो म्हटले. बाळपणे गेले नेनता म्हातारपणी, आता मरे मागुता जन्म घरी. म्हातारा झाला की माणूस मरत असतो. आपल्याकडे हीच पद्धत आहे ना. आता दुर्दैव आहे, तरुणही मरायला लागले. आता हे प्रारब्धाचा खेळ, काय करा, आयुष्य संपलं, जावं लागलं. आता आपण म्हटले आता निष्क्रिय झालो आहेत, आता मरायला काय हरकत नाही. हे शब्द दशरथाच्या मुखातून निघाल्यानंतर त्या कैकेयीला धडकी बसली. आता राजा प्राण सोडणार किंवा मरायच्या भाषा करतात, परंतु मुलाच्या विरहानं हे मरणार आहे. आता याचा परिणाम काय होतो? शापाचा काय या मुलावर पहिला आघात होतो का मुलं जातात? हे त्या कैकेयीला धडकी भरली, चिंता निर्माण झाली. परंतु आता म्हटले, मुलाचा विरह दोन प्रकाराने, एक तर कायमचे गेल्यानंतर विरह होतो किंवा आपल्यापासून लांब गेल्यानंतर मुलाचा विरह होतो. तर राजाला कैकेयीला माहित होतं की रामावर राजाचं फार आतोनात प्रेम आहे. राम जर यांच्यापासून बाजूला गेला तर निश्चितच राजा प्राण सोडल्याशिवाय राहणार नाही आणि हे मुलं वाचल्याशिवाय राहणार नाही. पण तू लक्षात घ्या, आयडियानं भरत शत्रुघ्न हे कुठं पाठवले? अजुळाला पाठवले आणि राम लक्ष्मण वनवासाला पाठवून दिले. ही बुद्धी, ही कला, ही कैकेयीची होती. लक्षात घ्या, राम ज्या वेळा त्यांनी सांगितले की आई काय करू मी? काही नाही म्हटले, तू वनाला जा, निघून जा म्हटले. रावण हा लंकेत आहे म्हटले, तुला रावणाला मारायचं ना,
लंकेकडे जाय म्हटले. लंका तर लय लांब आहे म्हटले. हा मग आता तू जा म्हटले. परंतु मला राजा कसा जाऊ देईल म्हटले. त्याची व्यवस्था मी करते म्हणजे काळजी करू नको. आणि दुसरे त्याच रात्रीमध्ये कैकईनं 2 वर मागून घेतले राजाकडून. रामाला वनवास आणि भरताला राज्य. वास्तविक तिचा असा हेतू नव्हता की आपल्या मुलाला, परंतु रामा करता, त्या मुलांच्या कल्याणाकरता. कारण त्यावेळेला राम म्हटला, आई तुला तर लय लोक नाव ठेवतील, तुझे लय निर्भसना करतील, लय निंदा करतील. अरे राहू दे म्हटलं. माझी निंदा होऊ दे, माझं काही होऊ दे, परंतु तुम्ही सुखाने राहिले पाहिजे. तुम्ही जगले पाहिजे. त्याच्याकरता तू इथून जा म्हटले. मी 2 वर होत माझे, मी राजाकडून मागून घेतले, दुसरी वर मागितले. आणि राम गेल्यामुळं लक्ष्मणही गेला. दोन्हीकडे मुलं पाठवले. मुलांचा विरह दशरथ राजाला झाला. दशरथ राजाने प्राण सोडा. प्रभू रामचंद्र भगवान. लक्षात घ्या, ही आई आहे, ही आईचं पात्र आहे. लक्षात घ्या, जगामध्ये दुसरं पात्रच नाही प्रेम करणार. खरं प्रेम जिव्हाळ्याचं पात्र जर कोणतं असेल तर आई हे पात्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आईशी कळवळ्याची जाते करी लाभावे. स्वतःचा लाभ पाहत नाही, मुला करता. लक्षात घ्या, सर्वस्व अर्पण करणारी आई आहे. ते म्हणतात की लाभ होताच नाही, कारण तिनं त्या मुलाला पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व. पोटात वाहिलेलं असतंय आणि सर्वस्व त्याच ती हित पाहत असते. कारण आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना. संतांना आईची उपमा दिली आहे. नाही, संताच्या बरोबरीनं आईला स्थान दिले. लक्षात घ्या, संतांना देखील आईच म्हटलेलं आहे. म्हणून संत जेवढे आपलं हित करतात, जनतेचं हित करतात, तेवढीच आई या आपल्या मुलाचं हित करते. म्हणून लक्षात ठेवा, आईचं महत्व संताबरोबर, देवाबरोबर त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. मातृदेव भव. माता ही देव आहे, देव रूपात आहे. अशा प्रकारचं ते देवत्व त्या मातेच्या ठिकाणी पाहायला सांगितलं आहे. म्हणून अशा मातेचं आपण लक्षात घ्या. या पद्धतीनं जे काही संकल्प आहे, या माध्यमातून, या नियमातून, या संस्कारातून, या विधीतून आपण ते पुण्य अर्पण करून त्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. ही परंपरा या भारतीय संस्कृतीची आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे, संत महात्म्यांनी सांगितलं आहे. म्हणून दशक्रिया विधी, 13वा विधी आणि वर्षश्राद्ध हे महत्वाचे विधी आहेत. या महत्वाच्या विधीमध्ये भजन, पूजन, भोजन या सत्कर्माच्या माध्यमातून ते पुण्य त्यांना अर्पण करून त्यांना सद्गती मिळावी, भगवत चरणी प्रार्थना त्या काय स्थान मिळावं. आणि तेतम भुक्त्वा स्वर्ग लोको मिशालम, या पुण्याने त्यांना स्वर्ग प्राप्त व्हावा. अशा प्रकारची संकल्पना करण्याचा दिवस म्हणजे पुण्यतिथीचा दिवस आहे, पुण्यस्मरणाचा दिवस आहे, श्राद्धाचा दिवस आहे. म्हणून आज आपल्या शांतामाई बर्डे यांचा हा वर्षश्राद्धाचा दिवस आहे. त्या निमित्तानं हे भजन, कीर्तन, पूजन, भोजन हे या ठिकाणी या बर्डे परिवाराने ठेवलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आम्हाला देखील त्या परिवाराने बोलवलेलं आहे. आमचे रक्ताटे पाटील त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. आता आश्रम जवळच आहे आणि त्यामुळं काय दुसरी गोष्ट त्यांना ते सोपं वाटते. बाबांना निमंत्रण दिलं हे ऑटोमॅटिकच, ते काहीच पाहावं लागत नाही. ते एक टाळकरी आणायचा म्हणलं तर हे बराच विचार करावा लागतो. मृदंगाचार्य आणायचं म्हणलं तरी हे होते. परंतु एकदा त्या महाराज जवळ आहे सर्वच, त्यांना निमंत्रण दिलं की बाकीचं पाहायची गरज हे आहे. बुद्धिमानांचं काम असते, त्यांना मार्गदर्शन करणारांचं. असो, त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी थोडीफार तुटीफुटी सेवा त्या मातोश्रीची कार्य किंवा भगवंताची सेवा करण्याचा योग आलेला आहे. ती झालेली सेवा भगवंतांनी समर्पित करून त्या मातोश्रीला हे पुण्य अर्पण करून श्रद्धांजली वाहून या ठिकाणी मी थांबतो. पुनश्च एकदा या परिवाराला धन्यवाद देतो की त्यांनी या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता
केलेला हा छोटासा उपक्रम किंवा छोटासा केलेला प्रयत्न हा सफल हो आणि त्या मातेला भगवंतानी आपल्या चरणाजवळ स्थान देऊन सद्गती प्राप्त करून देव अशी मी भगवतचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला ठिकाणी विरांतो. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ता ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनाप्रती. सर्व अभंगाचं तात्पर्य एकच आहे की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. भगवान परमात्म्याच्या योग्यतेचे भगवान परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देणारे हे 3 घटक आहेत. आई, वडील आणि गुरु. या तिघांना देव मानण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये आहे आणि त्यात पहिला देव जर कोणता असेल तर आई आहे. म्हणून आईची आपण देव म्हणून पूजा केली पाहिजे. लक्षात घ्या, आई म्हणजे कोणतरी म्हातार माणूस आहे नाही, हे देवता आहे. हे आदिशक्तीचं रूप आहे. अशा दृष्टीनं आपण त्या मातेची सेवा केली पाहिजे. सेवेमध्ये जमा करा, कृपा करा शेवटी. निश्चित तुमची सेवा ही भगवंताला प्राप्त होईल आणि भगवान तुमच्यावर कृपा करेल आणि तुमचा संकल्प पुरा होईल. अशी परंपरा आहे. म्हणून या मातोश्रीच्या निमित्तानं ही छोटी सेवा झालेली आहे. या सेवे